So good evening aspirants, very good evening to one and all, very good evening. या इव्हनिंग सेशन मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आहोत ड्रग इन्स्पेक्टर सिरीज मध्ये आणि या टॉपिकच्या सिरीज मध्ये आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर फ्रॉम द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. हार्ट मध्ये आपल्याकडे 6 वॉल्स असतात. यामध्ये फर्स्ट वॉल आहे ट्रायकस्पिड, तर सेकंड वॉल असते बायकस्पिड, थर्ड वॉल असते दॅट इज आवर्टिक, फोर्थ वॉल आहे दॅट इज सेमिल्युनार पल्मोनरी वॉल, आणि त्यानंतरची फिफ्थ वॉल असते इस्ट्राशियन वॉल, अँड 6 नंबरची वॉल असते थेबेसियन वॉल. अशा 6 वॉल्स हे हार्ट मध्ये एक्झिस्टेड आहेत एस्पिरंट्स, आणि याच्याबद्दलचं आपलं डिस्कशन बेसिक एचईपी मध्ये झालेलं आहे. त्यासोबत एस्पिरंट्स हे वॉल कंप्लीट झाले आपण, पण आता हार्टच्या वॉल जर तुम्ही पाहिल्या तर हार्टच्या वॉल मध्ये आपल्याकडे 3 वॉल आहेत. यामधील सगळ्यात इनर असते दॅट इज एंडोकार्डियम, जी मिडल आहे दॅट इज मायोकार्डियम, अँड जी सगळ्यात बाहेरची असते दॅट इज पेरिकार्डियम. पेरिकार्डियम मध्ये पण तुम्हाला 2 लोकेशन मी दिले होते. एक होतं तुमचं विसरल पेरिकार्डियम, आणि त्यानंतर होती तुमची परायटल पेरिकार्डियम. या दोघांच्या मध्ये जो स्पेस असतो दॅट इज द पेरिकार्डियल कॅव्हिटी, आणि ह्या पेरिकार्डियल कॅव्हिटी मध्ये काही फ्लुइड असतं जे अवॉइड करतं हार्टचं फ्रिक्शन. आणि हार्ट हे जे विगरस कॉन्ट्रॅक्शन शो करते एस्पिरंट्स, याच्या पाठीमागे जी वॉल असते तर ती असते मायोकार्डियम. मग आपण हे पाहतो की आपल्या हार्टमध्ये 2 प्रकारचे फंक्शन्स होत असतात एस्पिरंट्स. त्यातील पहिलं इम्पॉर्टंट फंक्शन असतं दॅट इज द सिस्टोल. तर तुम्हाला माहिती असू द्या की आपल्याकडे दोघांचा सिस्टोल आहे. येस, वी हॅव द 2 कॉम्पोनंट्स आणि टोटल 4 चेंबर्स इन आवर बॉडी और इन आवर हार्ट. यामध्ये आपल्याकडे 2 हे ॲट्रिया आहेत, आपल्याकडे 2 हे वेंट्रिकल आहेत, राईट. तर एस्पिरंट्स लक्षात ठेवा, वेंट्रिकल्स आणि हे ॲट्रिया ह्या दोघांचे फंक्शन्स तुम्हाला 2 पाहायला मिळतील. त्यातील पहिलं फंक्शन असणार आहे तर ते आहे ॲट्रियल सिस्टोल, तर दुसरं फंक्शन असणार आहे या ठिकाणी ॲट्रियल डायस्टोल. यानंतर पहा, याच्यात पण तुम्हाला 2 फंक्शन्स पाहायला मिळणार आहेत, वेंट्रिक्युलर सिस्टोल, आणि याच्यामध्ये अजून एक फंक्शन पाहायला मिळणार आहे एस्पिरंट्स दॅट इज वेंट्रिक्युलर डायस्टोल. याचा अर्थ ॲट्रिया पण कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात, ॲट्रिया पण रिलॅक्सेशन मध्ये जातात, वेंट्रिकल्स पण कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात, वेंट्रिकल्स पण रिलॅक्सेशन मध्ये येतात एस्पिरंट्स. आणि यांच्या सोबत अजून एक पॉइंट असतो आणि तो असतो जॉईंट डायस्टोल. अलग लक्षात. तर लक्षात घ्या, अशी पण आपल्याकडे एक फेज असते ज्या फेजला हे दोघंच्या दोघं हे कसे असतात, रिलॅक्स असतात. पण एस्पिरंट्स आपल्याकडे जॉईंट सिस्टोल हा नसतो. म्हणजे काय की ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल डायस्टोल, वेंट्रिक्युलर सिस्टोल, वेंट्रिक्युलर डायस्टोल हे सगळे 4 सायकल्स, आणि ही 5 नंबरची सायकल्स, हे सगळ्या सायकल सायमल्टेनियसली होत असतात. आणि या सगळ्या सायकलचा जो टायमिंग असतो तर तो असतो 0.8 सेकंड्स. लक्षात ठेवा, हे सगळ्या सायकल सायमल्टेनियसली रन होत असतात, आणि सगळ्यांचा मिळून जर तुम्ही टाइम कॅल्क्युलेट केला तर एक कार्डियक सायकल ही 0.8 सेकंड मध्ये होते. मग तुम्हाला हे सांगावं लागेल की हे पहा, ॲट्रियल सिस्टोल हा किती मिनिटाचा असतो तर हा 0.1 सेकंडचा असतो. ॲट्रियल डायस्टोल किती सेकंदाचा असतो तर हा 0.7 सेकंडचा असतो. वेंट्रिक्युलर सिस्टोल कितीचा असतो तर 0.3 चा असतो. वेंट्रिक्युलर डायस्टोल हा किती सेकंदाचा असतो तर 0.5 चा असतो. तर हे जॉईंट डायस्टोल हा असतो 0.4 सेकंडचा. तुम्ही मला सर टोटल जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ह्या दोघांचे झाले 0.8, हे पण झाला 0.8, आणि हे 0.4. याचा अर्थ काय की 0.8, 0.8 आणि 0.4, तर हे झाली टोटल तुमची सायकल. याचा अर्थ तुमचं असं म्हणणं आहे की एवढा टायमिंग एक सायकलला लागतो नाही, एवढा टायमिंग एक सायकलला नाही लागत असतं एस्पिरंट्स. याचं रिझन आहे ही सायकल दोन्ही सायकल्स हे सायमल्टेनियसली होत असतात. अलग लक्षात. याचा अर्थ याचा जो टायमिंग असतो तो याच्यावरती ओव्हरलॅप असतो, याचा टायमिंग जो असतो तो याच्यावरती ओव्हरलॅप असतो. दोघांचा टायमिंग हा खाली जॉईंट डायस्टोल मध्ये ओव्हरलॅप असतो. त्याच्यामुळे हे सगळी टोटल सायकल ही 0.8 सेकंडची असते. मग आता तुम्हाला जर मी हे सांगितलं की ॲट्रियल हे कॉन्ट्रॅक्शन मध्ये आहे तर याचा अर्थ असतो एस्पिरंट्स तुमचे वेंट्रिकल्स हे 100% रिलॅक्सेशन मध्ये.
अलग लक्षात. सो जर तुमचे वेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्शन मध्ये आहेत तर ऍस्पिरंट्स 100%. सो ऍट्रिया ही रिलॅक्सेशन मध्ये आहे. याचा अर्थ तुम्हाला माहित असायला पाहिजे की ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन असेल तर वेंट्रिक्युलरचं रिलॅक्सेशन असतं, वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन असेल तर ऍट्रियाचं रिलॅक्सेशन असतं. दोघांचं कॉन्ट्रॅक्शन कधीच नाही ऍस्पिरंट्स, पण दोघांचं रिलॅक्सेशन असतं. अलग लक्षात. दॅट इज द जॉईंट डायस्टोल, हे आपण पाहिलं. मग आता तुम्ही अजून थोडंसं याला समजून घेण्याचा प्रयत्न करा ऍस्पिरंट्स. हे पहा की आपल्याकडे जो हा हार्ट आहे, या हार्ट मध्ये जे चेंबर्स आहेत, हा ऍट्रिया, हे वेंट्रिकल, हा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो आणि हा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार नाही असं कधीच होणार नाहीये. याचा अर्थ दोन्ही ऍट्रिया सोबत कॉन्ट्रॅक्ट होतात. तर तुम्हाला माहिती असू द्या, यांचं कॉन्ट्रॅक्शन कधी होतं माहितीये तुम्हाला ऍस्पिरंट्स? ज्या वेळेला इथं ब्लड येतं आणि हे चेंबर पूर्ण फुल होतो, त्यावेळेला हे सिग्नल तुमच्या एसए नोड कडून सिग्नल पास होतं आणि हे डिपोलरायझेशन होत ऍस्पिरंट्स. हे ऍट्रिया पूर्ण पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होतात. ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर या ठिकाणी जे वॉल असतात आपल्या, सो ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल, ही बायकस्पिड वॉल असते ऍस्पिरंट. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ मिट्रल वॉल. ही असते ट्रायकस्पिड वॉल, जी राईट साइडला असते, ही लेफ्ट साइड आहे. सो ह्या वॉल ओपन होतात ऍस्पिरंट्स यांच्या प्रेशरनी आणि ब्लड हे तुमच्या वेंट्रिकल मध्ये रीच होतं. मग आता ज्या वेळेला वेंट्रिकल मध्ये ब्लड पास होतं, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन असताना त्यावेळेला ब्लड इथं जर येत असेल ऍस्पिरंट्स तर 100% वेंट्रिकल मध्ये काय असायला पाहिजे, तर वेंट्रिकल मध्ये रिलॅक्सेशन असायला पाहिजे. आणि तसं असतं. सो ज्या वेळेला याचं कॉन्ट्रॅक्शन आहे त्याला याचं रिलॅक्सेशन आहे आणि याचं रिलॅक्सेशन आहे म्हणून ब्लड हे पास होत आहे फ्रॉम द ऍट्रिया टू द वेंट्रिकल. पण ऍस्पिरंट्स एक गोष्ट लक्षात ठेवा की आता वेंट्रिकल्स ज्या वेळेला फुल होतील आणि ज्यावेळेला एसए नोड कडून सिग्नल प्रोपोगेट होईल एव्ही नोड कडे, एव्ही नोड कडून सिग्नल प्रोपोगेट होईल बंडल ऑफ हिस कडे, बंडल ऑफ हिस कडून हे गेले पर्किन्चे फायबर कडे आणि त्यानंतर ऍस्पिरंट्स हे सिग्नल इथून काय होईल माहितीये, इथून हे सिग्नल स्प्रेड होईल ऍस्पिरंट्स. याच्यानंतर आपल्याकडे असती, सो ती असते आपली कार्डियक मसल्स. तर तुम्हाला माहिती आहे ऍस्पिरंट्स कार्डियक मसल्स हे काय आहेत? तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की ज्या आपल्याकडे जे टिश्यूज असतात ना, ह्या टिश्यूज मध्ये इंट्रासेल्युलर स्पेस असतो. इंट्रासेल्युलर स्पेस असतो ऍस्पिरंट. जर या टिश्यूला या टिश्यू सोबत कम्युनिकेट करायचं असेल तर हा टिश्यू काही थर्ड सबस्टन्सला रिलीज करतो. मग हा थर्ड सबस्टन्स इथून या सेलमध्ये जातो किंवा या टिश्यू मध्ये जातो आणि या टिश्यूचं कम्युनिकेशन या टिश्यू सोबत होतं. हे नॉर्मली लूज टिश्यू असतात. पण आपल्या ह्या मायोकार्डियम मध्ये अशा प्रकारचं कंडक्शन नाही आहे. मायोकार्डियम मध्ये जे टिश्यूज असतात ऍस्पिरंट्स हे एकामेकाला अशा प्रकारे कॉम्पॅक्ट असतात आणि ह्या टिश्यूच्या मध्ये अशा प्रकारचे यांचे चॅनल्स असतात. सो लक्षात घ्या. आणि त्यामुळं काय होतं की जर इथं जर एखाद्या सेलला जर डिपोलरायझेशन मिळालं, म्हणजे हे करंट जर तुमच्या पर्किन्चे फायबर्स कडून एखाद्या टिश्यूला इथं मिळत असेल तर फ्रॅक्शन ऑफ मिली सेकंड, नॉट द सेकंड, हे डिपोलरायझेशन एकाच वेळेला एवढ्या सगळ्या कार्डियक मसल मध्ये स्प्रेड होतं आणि हे सगळ्या कार्डियक मसल मध्ये स्प्रेड होतं. सो त्यावेळेला एकाच टाइमाला हे पूर्ण वेंट्रिकल ऍस्पिरंट्स कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि तुम्हाला माहिती असू द्या की याच्यामध्ये पण थोडासा डिफरन्स असतो. सो आपल्याकडे वेंट्रिकल्स मध्ये दोन लोकेशन आहेत, एक आहे राईट वेंट्रिकल तर एक आहे लेफ्ट वेंट्रिकल. सो ह्या दोघांमध्ये लेफ्ट वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन इज मोर पॉवरफुल दॅन द राईट वेंट्रिकल. याचं पण रिझन आहे ऍस्पिरंट्स, कारण इथं जे ब्लड आहे हे ब्लड तुमच्या पल्मोनरी कडे जाणार आहे फॉर द ऑक्सिजनेशन. पण हे जे ब्लड आहे लेफ्ट साइडचं तर हे ब्लड तुमचं पास होणार आहे ऍस्पिरंट्स पूर्ण बॉडीमध्ये. त्याच्यामुळे याचं फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन या फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पेक्षा खूप फास्ट असतं. मग होतं काय तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला हे हार्ट हे रिलॅक्स सो असतं हे वेंट्रिकल्स, त्यावेळेला ब्लड हे फिल होतं. फिल झालं पूर्ण आणि पूर्ण कॅपॅसिटी संपलेली असेल ऍस्पिरंट्स तर याला नाव देतो आपण ईडीव्ही. व्हॉट इज दिस ईडीव्ही? ईडीव्ही स्टँड फॉर एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. याचा अर्थ काय असतो की ज्या वेळेला तुम्ही काय करताय की हार्ट हे रिलॅक्स होत आहे, सो वरून तुम्ही व्हॉल्यूम फील करताय ऍस्पिरंट्स. फुल रिलॅक्सेशन नंतर किती व्हॉल्यूम आला? येस, आफ्टर गेटिंग फुल रिलॅक्सेशन ऑफ द वेंट्रिकल
how many blood volume existed in the ventricle, that is called as a end diastole. डायस्टोलचा मिनिंग असतो रिलॅक्सेशन. म्हणजे रिलॅक्सेशनच्या सगळ्यात शेवटी किती व्हॉल्यूम हे हार्ट मध्ये एंटर करतोय, म्हणजे वेंट्रिकल मध्ये एंटर करतोय, दिस इज कॉल्ड एज अ एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. आलं लक्षात. मग आता होतं काय सांगा, की ज्या वेळेला हे फुल होतं आणि सिग्नल प्रोपगेट करतं मायोकार्डियम मध्ये, सो त्यावेळेला मायोकार्डियम मध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, की तुम्हाला हे वरून तर सिग्नल आलेला आहे, सो पण आता कॉन्ट्रॅक्शन कसं एक्झर्ट करतंय ते पण तुम्हाला मी इथं दाखवतो. लक्षात घ्या पेरेंट्स. कॉन्ट्रॅक्शन एक्झर्ट करण्यासाठी सो आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स कोण आहेत सांगा बरे. तर आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स असतात ऍक्टिन मायोसिन फिलामेंट्स. तर हे आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत. मग हे ऍक्टिन मायोसिन फिलामेंट्स हे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात का? नाही, हे इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. सो हे इनऍक्टिव्हेट असतात, यांना आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं. इन प्रेझेन्स ऑफ द कॅल्शियम हे ऍक्टिव्हेट होत असतात. मग आता होतं काय, की ज्या वेळेला सो तुमचा हा जो पंप असतो एस्पिरंट्स, सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप, तर हा पंप तुम्हाला 2 सोडियम सो इन्फ्लक्स करतोय, तर याच्यासोबत 3 सोडियम तुमचे आउट करत असतो एस्पिरंट्स. आणि हा पंप वर्क करतो तुमच्या मायटोकॉन्ड्रिया मधून तयार झालेल्या एटीपीचा वापर करून. एटीपीचं प्रोडक्शन कन्व्हर्जन हे एडीपी मध्ये होतं. एटीपी हा इथं हायड्रोलाइज होतो, ही एनर्जी इथं युटिलाइज होते आणि हे पंपिंग होते. सो पंपिंग झाल्यानंतर पहा काय होणार आहे. सो पंपिंग झाल्याच्या नंतर हे सोडियम तुमचं बाहेर जातं, पोटॅशियम तुमचं मध्ये येतं, सोडियम इकडून तुमचा पुन्हा मध्ये येतं एस्पिरंट्स, आणि याच्या ऑप्शन मध्ये कॅल्शियम हे आउट जातं. जर असं होत असेल तर तुमचं हार्ट हे कॉन्ट्रॅक्शन मध्ये येत नाही. मग आता नॅचरली काय होतं तुम्हाला मी सांगतो. नॅचरली काय होत असतं, की जर हार्ट मध्ये कॉन्ट्रॅक्शन पाहिजे तर आपली बॉडी ही रेग्युलेशन कसं करते पहा. सो बाहेरच्या साईडचं पोटॅशियमची अवेलेबिलिटी कमी होते. येस, बाहेरच्या साईडची जी पोटॅशियमची अवेलेबिलिटी आहे ती कमी होते. बाहेर होतो हायपोकॅलेमिया, त्याच्यामुळे हा पंप ऑफ होतो. पंप ऑफ झाल्यामुळे सोडियम विल नॉट कम आउटसाइड. सोडियम बाहेर नाही आल्यामुळे सो हे सोडियम मध्ये येत नाही, आणि हे सोडियम मध्ये न आल्यामुळे कॅल्शियम बाहेर जात नाही, आणि कॅल्शियम इथं राहिल्यामुळे हे रिॲक्ट होतं ऍक्टिन मायोसिन फिलामेंट सोबत आणि विल गेट द कॉन्ट्रॅक्शन. अशा प्रकारे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन मिळतं एस्पिरंट्स, आणि हे कॉन्ट्रॅक्शन विगरस असतं, हे कॉन्ट्रॅक्शन पॉवरफुल असतं. आणि हे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला माहिती असू द्या, सो आपल्या या लेफ्ट साइडच्या राईट साइडच्या वेंट्रिकल मधला जेवढा व्हॉल्यूम आहे तो पल्मोनरी मध्ये एंटर करतो. इथून ही पल्मोनरी सो आर्टरी इथून जाते, इथं पुन्हा बायफर्गेट होते. राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी मध्ये हा अवोर्टा इथून पुन्हा मागून याला रोटेशन मध्ये येतो. दिस इज आर्च ऑफ द अवोर्टा, अँड हे लेफ्ट साइडचं ब्लड हे अवोर्टा मध्ये जातं, आणि राईट साइडचं ब्लड हे पल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. पण तुम्हाला माहितीये का या फेजला नाव काय द्यायचं, दिस इज कॉल्ड एज अ सिस्टोल. सो याला आपण नाव दिलं एस्पिरंट सिस्टोल. व्हॉट इज दिस, दिस इज कॉल्ड एज अ सिस्टोल. म्हणजे आपण याला काय केलं सांगा, कॉन्ट्रॅक्शन मध्ये व्हॉल्यूम हा इजेक्ट झाला. तुम्ही मला सांगा की हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर वेंट्रिकल्स इजेक्ट झाले, राईट. वेंट्रिकल्स इजेक्ट झाले इथं, वेंट्रिकल्स इजेक्ट झाले अवोर्टामध्ये. मग मला हे सांगा की हे ब्लड वापस का नाही गेलं आर्टरियामध्ये, इजेक्शन मध्ये? सांगा बरे, असं का नाही झाला बॅक फ्लो? याचं पण रिझन आहे एस्पिरंट्स, कारण ह्या जी वॉल असतात ना, ट्रायकस्पिड बायकस्पिड, हे युनिडायरेक्शनल असतात. आलं लक्षात? हे युनिडायरेक्शनल वॉल असतात, हे फक्त याच डायरेक्शनने ओपन होतात, हे या डायरेक्शनने ओपन नाही होत. कारण का, याचे जे फ्लॅप्स असतात ना, हे ओपनिंग क्लोजिंगचे, या फ्लॅपला खालून मस्क्युलर अटॅचमेंट असते, दॅट इज कॉल्ड एज अ कॉर्डी टेंडिन. आणि हे काय करतात, याचं बॅक फ्लो प्रिव्हेंट करत असतात, म्हणजे इथपर्यंत क्लोज, पण ही मुवमेंट होत नाही त्या फ्लॅप्सची. दॅट इज वाय ब्लड हे वापस कधीच आर्टरियामध्ये नाही जात. मग त्या प्रेशरला आवर्टिक वॉल ओपन होते, आणि त्या प्रेशरला सेम्युलर वॉल बी ओपन होते एस्पिरंट्स, आणि मग ब्लड इकडे पास होतं. मग आता माझा क्वेश्चन अजून एक आहे तुम्हाला, की हे कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे काय झालं, सिस्टोल.
मग तुम्हाला माहित असू द्या पेरेंट्स की हे ब्लड इजेक्ट झालं, हे इजेक्ट झालं तर तुम्हाला माहिती आहे की ब्लड आता कुठं पास झाले, पल्मोनरी आर्टरी आणि कुठे गेले, आवर्टा. मग तुम्हाला हे दिसतं पहा की इजेक्शन नंतर ही आर्टरी अशी डायलेट करते. अलग लक्षात, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ही आर्टरी कशी करते, सो ब्लड इजेक्ट झाल्यानंतर ही डायलेट करते, असं होतं. मग या डायलेशनच्या वेळेला जे ब्लड प्रेशर आहे आर्टरीवरती, दिस इज कॉल्ड सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. अलग लक्षात, याला नाव द्यायचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, जे की आपण 120 mmHg घेतो. सो ज्या वेळेला वेंट्रिकल्स हे कॉन्ट्रॅक्शन मध्ये असतात आणि त्यावेळेला जे हार्ट ब्लड वेसल वरती जे प्रेशर एक्झर्ट करतं, दॅट इज कॉल्ड सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. मग आता तुम्ही इथं पहा की आता ज्या वेळेला हे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, हे व्हॉल्यूम इजेक्ट झालाय. सो याचा अर्थ काय पेरेंट्स की ह्या वेंट्रिकल मध्ये आता काहीही व्हॉल्यूम नाहीये, नाही, असं होत नसतं. हे पहा, सो कितीही फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन झालं, आपण लंग्स मध्ये पण ही कॉन्सेप्ट पाहिली, आपण कितीही एक्झिलेशन केलं तर आपला रेसिड्युअल व्हॉल्यूम कधी बाहेर येऊ शकतो, कधीच नाही. रेसिड्युअल व्हॉल्यूम मध्ये राहणारच आहे. तसंच एस्पायरंट्स इथं सो 45 to 55च्या आसपास जे ब्लड असतं, हे कितीही कॉन्ट्रॅक्शन करा तुम्ही तर हा व्हॉल्यूम कधी इजेक्ट होतच नसतो. म्हणजे हा व्हॉल्यूम झाला सिस्टोलच्या नंतरचा व्हॉल्यूम, कॉन्ट्रॅक्शन नंतरचा व्हॉल्यूम, तर याला नाव द्यायचं एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. अलग लक्षात आहे पेरेंट्स, काय निघाला आपला एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. मग आता तुम्ही मला सांगा, जो व्हॉल्यूम बाहेर गेलाय सो तो कोणता व्हॉल्यूम झाला सांगा, तर तो तुमचा झालाय पेरेंट्स स्ट्रोक व्हॉल्यूम. अलग लक्षात, तर पेरेंट्स याला म्हणतात का स्ट्रोक व्हॉल्यूम, राईट. सो याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय की हार्ट मधून पर बीट किती तुमचं ब्लड हे वेंट्रिकल्सनी इजेक्ट करतं, दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. आता आपण याला काढू कसं शकतो पहा, याला आपण काढू शकतो, याचा फॉर्म्युला हे पहा की आधी किती होतं हे कोण सांगतं, एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम. बाहेर किती गेलं कोण सांगतं, म्हणजे सॉरी कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर किती शिल्लक राहिले हे कोण सांगतं, एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. म्हणजे काय हे पहा, पूर्ण रिलॅक्सेशन झाल्यानंतर किती व्हॉल्यूम आहे. आता एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल घ्या, समजा 1000 ml हे तुमचं पूर्ण सो डायस्टोल नंतर शिल्लक आहे, किती आहे म्हणजे पूर्ण फिल झाल्यानंतर 1000 आहे. सो कॉन्ट्रॅक्शन मध्ये किती आउट झालं समजा 750, तर बघा सो सॉरी कॉन्ट्रॅक्शन नंतर किती शिल्लक आहे, तर आपण असं घेऊया इथं 250 शिल्लक आहे. याच्यावरून काय निघालं तुम्हाला 750 व्हॉल्यूम बाहेर गेला, हे इथं निघालं. मग आपण इथं स्ट्रोक व्हॉल्यूम कसं काढणार, स्ट्रोक व्हॉल्यूम इज इक्वल टू एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम. तर हे निघाला तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. याच्यावरून आपण काढतोय स्ट्रोक व्हॉल्यूम. आता तुम्ही मला सांगा, हा व्हॉल्यूम हा पर बीट आहे का पर मिनिट आहे, सो हा व्हॉल्यूम पर बीट आहे, राईट. वी आर नॉट कन्सिडरिंग पर मिनिट. सो मग आता तुम्हाला पर मिनिट किती बीट आहेत, 72 आहेत, तर स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट करा. सो हार्ट रेट हे पर मिनिटचे असतात पेरेंट्स, म्हणजे 72 केलं आपण, तर इथं तुम्हाला काय मिळालं सांगा, सो दिस इज कॉल्ड ॲज अ कार्डियक आउटपुट. तर आता इथं आलो आपण आपल्या, तुम्ही ना सर आपण तर चाललो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये, इकडं कुठे येतोय आपण कार्डियक आउटपुट मध्ये. बेटा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचाच मिनिंग हा असतो की हार्टचं आउटपुट कमी होतं, राईट. सो त्यालाच तर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतात. मग हे बेसिक क्लिअर नसेल तर मग ते कसं समजेल, नाही समजणार. त्यामुळे कार्डियक आउटपुट कसा आला हे कळालं पाहिजे, स्ट्रोक व्हॉल्यूम कसा आला हे बी कळालं पाहिजे. आणि आता आपण हे एंड सिस्टॉलिक व्हॉल्यूम एंड डायस्टॉलिक व्हॉल्यूम हे बी कसे आले हे बी समजायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या बेसिक पासून हे पॉइंट्स दिलेले आहेत. कळते सगळ्यांना, येस और नो, समजते का पेरेंट्स सगळ्यांना. तर आतापर्यंत आपण आलेलो आहोत सो बेसिक कडे, आणि आपण हे पाहिलं पेरेंट्स. मी आता तुम्हाला डायरेक्टली हे सांगू शकतो की कार्डियक आउटपुट इज अ रिझल्ट ऑफ
द मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन। याच्यावरून आता तुम्हाला मागचं सगळं क्लिअर झालं। पहा माझं स्टेटमेंट एकदा रिपीट आहे का सर्वजण? काय सांगतोय मी? कार्डियक आउटपुट इज डिपेंड ऑन द स्ट्रोक वॉल्यूम and stroke volume is depend on the how the myocardium is getting contraction। याचा अर्थ काय? मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन वरती स्ट्रोक वॉल्यूम त्याच्यावरती डिपेंड आहे कार्डियक आउटपुट, आणि मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्शन इज डिपेंड ऑन टू थिंग्स। फर्स्टली मेन वन थिंग असते आणि तो असतो तुमचा कॅल्शियम। तर एस्पिरंट्स या कॅल्शियम वरती सर्व डिपेंड आहे। आता होतं काय पहा, तुम्हाला माहित असू द्या एस्पिरंट्स की या आपल्या हार्ट वरती येस सो कॅल्शियमला मध्ये घेऊन येणारा सायक्लिक एएमपी आहे, राईट। मग सायक्लिक एएमपी ला घेऊन येणारा ऍडेनिन सायक्लेज आहे, ऍडेनिन सायक्लेजला ऍक्टिव्हेट करणारा बीटा 1 आहे। याचा अर्थ काय की बीटा 1 रिसेप्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॅल्शियम इन्फ्लक्स। म्हणजे कॅल्शियम जर कॉन्ट्रॅक्शन करेल तरच तुम्हाला स्ट्रोक वॉल्यूम मिळेल पर बीट, तरच तुम्हाला कार्डियक आउटपुट मिळेल पर मिनिट, आणि तरच तुमचं हार्ट हे इफिशियंटली सर्व बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड आणि त्यासोबतच ऑक्सिजनेशन साठी पण ब्लड हे सेंड करेल। म्हणजे शेवटी हे डिपेंड कोणावर आहे? कॅल्शियम। सो याच्यासोबत एस्पिरंट्स ह्या कॅल्शियमला कमी करणारे दोघ जण आपल्याला इथे नोटीस होतात। येस, कोण कोण नोटीस होतं माहितीये? याच्यातला पहिला नोटीस हा असतो की सायक्लिक ईएमपी मुळे कॅल्शियम आहे, मग कॅल्शियम मध्ये येतो आणि नंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन आहे, पण सायक्लिक ईएमपीच हा ब्रेकडाऊन होत असतो 5-AMP मध्ये, आणि हे ब्रेकडाऊन होत असतं फॉस्फोडायस्टरेज 3 या एन्झाईमने। मग आता तुम्हाला मी रूट कॉजेस देतोय, आधी रूट कॉजेस समजून घ्या, त्याच्यानंतर मग काय असतो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर तेही तुम्हाला सांगेल, नंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। हे पहा, सो काय झालं सांगा एस्पिरंट्स की फॉस्फोडायस्टरेज 3 या एन्झाईमच्या बदलत सो सायक्लिक एएमपी डिस्ट्रॉय झाला, आणि मग कॅल्शियमचं जी अवेलेबिलिटी आहे ही पण कमी होईल आणि यू विल गेट द रिलॅक्सेशन। मग आता रिलॅक्सेशन का झालं? कारण कॅल्शियम नाही आहे। मग रिलॅक्सेशन झाल्यामुळे काय झालं? डिक्रीज झाला स्ट्रोक वॉल्यूम, सो त्याच्यामुळे काय कमी झालं? डिक्रीज झालं कार्डियक आउटपुट, आणि यालाच आपण काय देतो नाव? सो या ठिकाणी इन्क्रीज झालं फ्लुइड। कुठे फ्लुइड इन्क्रीज झालं सांगा? इन द वेंट्रिकल्स। वेंट्रिकल्स मध्ये फ्लुइड वाढलं, आणि मग आता होतं काय पहा, सी दिस इज इन माय वेंट्रिकल, हे माझं वेंट्रिकल आहे। आधी कसं होतं? ह्या कॅल्शियममुळे फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन होतं, बघा मुवमेंट कडे लक्ष द्या। पण आता काय झालंय? कॅल्शियमची अवेलेबिलिटी नसल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्शन फोर्सफुल नाहीये, हे कॉन्ट्रॅक्शन हाफ आहे, लाईक दिस, दिस इज लाईक दिस, लाईक दिस, आणि हळूहळू काय होतंय की आपला इजेक्शन व्हॉल्यूम हा कमी होत जातो आणि आपला रिटेन्शन व्हॉल्यूम हा वाढत जातो कुठे? वेंट्रिकल्स मध्ये। मग आता एक वेळ अशी येते एस्पिरंट्स की हे कॉन्ट्रॅक्शन स्टॉप होतं, and this is called as a congestive heart failure। मग आता याचं बघा, एकतर कॅल्शियम नाहीये, सो कॅल्शियम नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। मग याचा मेन कल्प्रिट कोण आहे? फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम 3। सो कॅल्शियम कमी करणारा अजून एक मेन कल्प्रिट कोण आहे? तर तो असतो इथं तुमचा असणारा, राईट। सो एक आहे तुमचा सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप, हा सोडियम आणि हा पोटॅशियम एटीपेज पंप हा पण कॅल्शियमला कमी करणार आहे, हे पण कॅल्शियमला कमी करणार आहे। हा, येस और नो? तर एस्पिरंट्स आता आपल्याला इथं झालं कंजेशन, हार्ट मध्ये राहिलं नाही पॉवर, सो मायोकार्डियम झाल्यात वीक, आणि याच्यामुळे काय होतं? फोर्सफुल विगरस कॉन्ट्रॅक्शन नाही होत आहे ड्यू टू द अनअवेलेबिलिटी ऑफ द कॅल्शियम, आणि दिस इज द कंडिशन सो इज नोन ॲज अ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर। याचे रिझन तुम्हाला आतापर्यंत 3 लक्षात आले।
एक रिझन आला सो जो की कॅल्शियम स्वतः नाहीये, दुसरा रिझन आला की फॉस्फोडायस्टरेज 3, तिसरा रिझन आला सोडियम पोटॅशियम एटीपेस पंप. तुम्हाला माहिती असू द्या एस्पिरंट्स की आता तुम्हाला मी हे सांगितलं होतं की कार्डियक आउटपुट हा कॉन्ट्रॅक्शन मुळे नाहीये, सॉरी रिलॅक्सेशन मुळे नाहीये, पण अजून एक याचं रिझन असतं एस्पिरंट्स, कार्डियक आउटपुट हे फिलिंग नसल्यामुळे पण नसू शकतं. तुम्हाला असं वाटेल की मी आता इथं काय दिलं तुम्हाला सांगा बरे. I have given the drug, so I have given the beta 1 receptor जे की काय करतोय, कॅल्शियम देतोय. अलग लक्षात. तर सर इथं तर तुम्ही बीटा 1 दिलाय, हे तर कॅल्शियम देतोय. मग आपल्या क्लासिफिकेशन मध्ये बीटा ब्लॉकर्स काय आहेत बघा तुम्ही. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरच्या क्लासमध्ये बीटा ब्लॉकर्स बी आहेत. त्यांना का देण्यात आलंय, कारण त्यांची मेकॅनिझम क्वाईट डिफरंट आहे. सो आपल्याला इथं कार्डियक आउटपुट कमी झालंय, याचं एक रिझन आलं रिलॅक्सेशन, याच्यामुळे कार्डियक आउटपुट कमी आहे. सो दिस इज अन फर्स्ट रिझन. पण एस्पिरंट्स एवढं एकच रिझन नाही आहे, हे पहा. सो सध्या आपण रिलॅक्सेशन मध्ये आहोत त्यामुळे कार्डियक आउटपुट नाही आहे. पण एस्पिरंट ही कंडिशन बघा, दिस इज कॉल्ड हार्ट फ्लटरिंग. सो या कंडिशन मध्ये फिलिंग नाहीये होत, मग फिलिंगच नाहीये तर इजेक्शन बी नाहीये. याचा अर्थ काय, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये कार्डियक आउटपुट कमी होण्यासाठी एक रिझन अजून असतं, आणि दॅट इज ॲट्रियल फ्लटर, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. हे दोन रिझन मुळे पण काय असतं, हे फिलिंग तुमची होत नाही म्हणून आउटपुट नाही. मग आता तुम्हाला हे लक्षात आलं की हे 3 रिझन मुळे हार्ट हे विगरस कॉन्ट्रॅक्शन नाही देत आहे, राईट. मग आता तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत एस्पिरंट्स. समजा यू आर द डॉक्टर अँड तुमच्या समोर बघा एखादा पेशंट असतो जो तुमच्या समोर हा हार्ट फेल होतो त्याचा अचानक पद्धतीने. मग हार्ट फेल्युअर होतं एस्पिरंट्स, तर मग आपण त्याला काय करतो सांगा. हार्ट फेल, तुम्हाला मी सांगतो परत एकदा लक्षात ठेवा. सो दिस इज फॉर युअर जनरल अवेअरनेस. आणि लक्षात ठेवा, तुमच्या समोर जर कुण्या एखाद्या एस्पिरंटचं हार्ट फेल होत आहे तुम्हाला दिसलं, आणि तुम्ही सोशल मीडियावरती असे खूप सारे व्हिडिओज पाहता, कुणीतरी डान्स करत असतं अचानक पडतं, कुणीतरी चालत असतं वॉकिंग करत तो अचानक पडतो. सो अचानक पडणे हे डिसीज नाही आहे, म्हणजे काही मध्ये इतका मोठा प्रॉब्लेम नाही आहे, जस्ट पंपिंग स्टॉप झालेली असते. तर तुम्हाला इथं 2 कंडिशन्सला लक्षात ठेवायचे की अशा कंडिशन मध्ये फर्स्ट एड ट्रीटमेंटच इम्पॉर्टंट आहे, दुसरी याला ट्रीटमेंट इम्पॉर्टंट नाही आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या समोर असं कुणी सडनली जर फॉल डाऊन होत असेल तर तुम्ही त्याला CPR दिला पाहिजे, लक्षात ठेवा. सो आर्टिफिशियल रेस्पिरेशन दिलं पाहिजे. सो आणि दुसरी गोष्ट, हार्टला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिट्स पर्यंत तुम्हाला पंप करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे केलं विदिन टाइम तरच त्याचा जो काही आहे सर्वायवल रेट तो तुम्हाला मिळतो. अदरवाईज तुम्ही जर थोडंही लेट करत असाल तर ती कुठलीच दुनियातली ताकद त्याला वाचू शकत नाही. त्यामुळे जर असं कधी तुमच्या समोर होत असेल तर तुम्ही याचं नॉलेज ठेवलं पाहिजे की हार्टचं पंपिंग स्टॉप झालेलं आहे. तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर देऊन काय करायचंय, पंपिंग पुन्हा वापस रिजनरेट करायचंय. सो जेणेकरून त्या पर्सनचं सर्वायवल होईल. अलग लक्षात, ह्यालाच आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. सो तुम्ही आता पहा की आता आपल्याला हे रिझन पाहायला मिळाले की कंजेशन आहे. सो हार्ट मध्ये फ्लुइड अक्युम्युलेशन आहे, त्यामुळे कंजेशन आहे. सो आणि याच्यामुळे हार्ट हे आता काय होतंय की फेल होण्याच्या पलीकडे जात आहे. मग आतापर्यंत अजून एक त्याच्यामध्ये एक पॉइंट अजून लक्षात ठेवायचं एस्पिरंट्स तुम्हाला, की अजून एक छोटासा ट्विस्ट तुम्ही लक्षात घ्या की इथं हार्टचं इजेक्शन फक्त कॅल्शियम कमी आहे म्हणून नाही. म्हणजे कॅल्शियम इज अ मेन कल्प्रिट हे तर आपण मान्य केलं, पण नॉट ओनली कॅल्शियम. अलग लक्षात, कॅल्शियम नाही म्हणून इंजेक्शन नाही असं आपण 100% नाही म्हणू शकत. समटाइम्स अजून एखादी कॉन्सेप्ट असू शकते. कोणती? सगळंच आहे, पण हे जे पल्मनरी आर्टरी आहे आणि जो हा अवोर्ट आहे
जर हे कन्स्ट्रिक्ट असतील तर, जर यांचा प्रीलोड आणि आफ्टर लोड जर इन्क्रीज झालेला असेल तर दॅट इज द टीपीआर. टीपीआर काय असतो माहितीये? टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. म्हणजे इकडून पण रेजिस्टन्स चाललाय, इकडून ही रेजिस्टन्स चाललाय, दोन्हीकडून रेजिस्टन्स आहे. तर या केसमध्ये सध्या अक्युम्युलेशन होतं. हा, सो हे लास्टचे 2 रिझन्स. सो कॅल्शियम नसल्यामुळे तर अक्युम्युलेशन होतच आहे, कॅल्शियम नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन होतच नाहीये, रिलॅक्सेशन होत आहे, तर कंजेशन होत आहे हार्टमध्ये. दॅट इज वन ऑफ द रिझन, मेजर रिझन तेच आहे. पण एस्पिरंट्स नॉट ओनली दिस. सो आपल्याकडे जे पल्मोनरी आर्टरी एस्पिरंट्स आणि आवर्ट असतो, जर यांचं कन्स्ट्रिक्शन होत असेल तर कॉन्ट्रॅक्शन अजून विग्रस पाहिजे मग. सो कारण ते नॅरो असतील एस्पिरंट्स तर ब्लडला रेजिस्ट करतील, ते बाहेर येऊ देणार नाहीत, इजेक्शनला रेजिस्ट करतील. हे पण रिझन आहे. मग आता तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की कंजेशन कशामुळे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर कशामुळे. तर आता सांगा की व्हॉट काइंड ऑफ द ट्रीटमेंट वी कॅन गिव्ह आणि व्हॉट काइंड ऑफ द ड्रग्स सो ट्रीट दिस कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तर यातलं पहिला ड्रग तुमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे काय? कॅल्शियम इन्क्रीज करणारे ड्रग्स. पहिला ड्रग तुम्हाला द्यावा लागेल कॅल्शियम इन्क्रीज करणारा. मग कॅल्शियम इन्क्रीज कोण करतं? सायक्लिक एएमपी. मग सायक्लिक एएमपी ला देणार कोण? तर आपल्याला द्यावे लागतात बीटा 1 अगोनिस्ट. तर एस्पिरंट्स हे असतात तुमचे आयनोट्रॉपिक ड्रग्स. हा, तर डोब्युटामाइन लक्षात घ्या, व्हेरी स्पेसिफिक ड्रग, बीटा 1 सिलेक्टिव्ह ड्रग जो इथं यूज करतो आपण, जे की बीटा 1 रिसेप्टरचा अगोनिस्ट आहे, बीटा 1 रिसेप्टर GS आहे. सो याच्यामुळे आपण इथं सायक्लिक एएमपी इन्क्रीज करतोय आणि सायक्लिक एएमपी इन्क्रीज करून आपण काय करतोय? कॅल्शियमचं इन्फ्लक्स करून कॉन्ट्रॅक्शन देतोय. सो हा पहिला क्लास. सेकंड क्लास काय एस्पिरंट्स आपल्याकडे? सो सेकंड क्लास आहे की आपण ह्या पंपला ब्लॉक करू शकतो. हा, तर एस्पिरंट्स सी, सो वी कॅन ब्लॉक दिस पंप. आणि हा पंप ब्लॉक केला जातो आपल्याकडे असणाऱ्या एका इम्पॉर्टंट ग्लायकोसाइडने, तो असतो डिगॉक्झिन. डिगॉक्झिन ह्याला ब्लॉक करतो. मग आता हा बी कॅल्शियमला इन्हान्स करतोय, हा बी कॅल्शियमला इन्हान्स करतोय. तर तिसरा क्लास आपल्याकडे हा कोण असतो एस्पिरंट्स? सो फॉस्फोडायस्टरेज 3 इनहिबिटर. म्हणजे हे PDE3 इनहिबिटर्स पण आपण इथं देऊ शकतो. मिल्ड्रिनॉन. हा, तर दिस इज इन द क्लास. सो जे तुमचा या ठिकाणी याला इनहिबिट करतोय आणि कॅल्शियम वाढवतोय, हे याला इनहिबिट करतोय, कॅल्शियम वाढवतोय, तो बीटा 1 ला ऍक्टिव्हेट करतोय आणि कॅल्शियम वाढवतोय एस्पिरंट्स. सो हे तिन्हीच्या तिन्ही ड्रग तुमचे कार्डिओटॉनिकची ऍक्शन देत आहेत. सो हे कार्डियक स्टिम्युलंट आहेत. 3 क्लास इथं झाले. यानंतर एस्पिरंट्स एक क्लास जो तुम्हाला सांगितला होता बीटा ब्लॉकरचा, तो इथं यूज केला जातो. ॲट्रियल फ्लटर आणि वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन कमी करणारा क्लास असतो. यानंतर आपल्याकडे एस्पिरंट्स अजून 2 क्लास असतात. हे पहा, पल्मोनरी आर्टरीचे डायलेटर्स आणि आओर्टाचे डायलेटर्स. म्हणजे काय? आर्टरिओ डायलेटर्स आणि वेनो डायलेटर्स इथेही यूज केले जातात, जे की काय करतील? सो डायलेट करतील आर्टरी आणि वेनला आणि याच्यामुळे सो इजेक्शनचा रेट वाढेल. आलं लक्षात? आणि फायनली एस्पिरंट्स तुम्ही काय देऊ शकता सांगा? सो यू कॅन गिव्ह द डायरेटिक्स. डायरेटिक्स देऊ शकतो. ड्रग्स, काही रास मधले पण तुम्ही ड्रग देऊ शकता, जे की काय करतात? डिक्रीज करत असतात ब्लडचा व्हॉल्यूम. हा, तर एवढा क्लास तुमचा झालेला आहे. सो ड्रग्स युज्ड इन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. कळालं का सांगा आता? येस, CHF हे किती ट्विस्टनी बनलेला आहे. हा, CHF पाहण्यासाठी आपण एवढा मोठा ब्रॉड कॉन्सेप्ट क्लिअर केला. आणि बघा, हे पहा, आता जे मी तुम्हाला इथं सांगितलंय ते सगळे ड्रग्स तुम्हाला या नोट्स मध्ये मिळणार आहेत. सो जे ड्रग्स तुम्ही इथं पाहणार आहात तेच ड्रग्स तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलेले आहेत. याच्या पलीकडे दुसरं काहीही नाहीये. हे पहा, सो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अंजायना पाहिला, आता आपण चाललो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर कडे. सो याचं इंट्रोडक्शन आणि इथून पुढचा क्लास. हा, तर एस्पिरंट्स पहिला क्लास, पहिलेच इंट्रोडक्शन घ्या
की कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा मिनिंग असतो इनएबिलिटी ऑफ द हार्ट. ही हार्टची इनएबिलिटी आहे टू गेट द फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन. कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे, नाहीतर मग टोटल पेरिफेरल रेजिस्टन्समुळे. इजेक्शन नाही आहे, inability of the heart to get the forceful contraction of the heart, so to eject the blood and to meet the metabolic demand. सो तुम्हाला माहिती आहे प्रत्येक टिश्यूची डिमांड आहे, गिव्ह मी द ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन नाही, डोंट वरी, सो आय विल गो फॉर द अपोप्टोसिस. सेल डेथ होते, लक्षात ठेवा. आणि मग हे जर सेल डेथ अशी होत असेल तर तुम्हाला माहिती आहे सेल डेथ म्हणजे प्रोग्राम सेल डेथ असते आणि सेल नेक्रोसिस एक असतं. सो मग आता जर आपल्याकडे ऑक्सिजन नाही आहे, मग सेल डेथ चालू झाली, मग आपल्या बॉडीला इश्चेमिया व्हायला लागतो. याच्यामुळे आपल्याकडे जी डिमांड आहे ऑक्सिजनची ती आपल्याला फुलफिल करावीच लागते. आणि जर ही होत नसेल तर याला आपण कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि याच्यासाठीचे ड्रग्स मग आपण दिले. हे पहा, ब्लड व्हॉल्यूम कमी करणारा ड्रग म्हणजे डायरोटिक्स. पहिला क्लास लूप डायरोटिक्स वाला फ्युरेसेमाइड, सेकंड क्लास थायाझाइड्स. दोघांचे टार्गेट्स तुम्हाला क्लिअर आहेत कारण आपण डायरोटिक्स अँटीडायरोटिक्स पण पाहिलेला आहे. सो फ्युरेसेमाइडचं टार्गेट आहे सोडियम पोटॅशियम 2 क्लोराइड को ट्रान्सपोर्टर इनहिबिटर्स, आणि थायाझाइडचं टार्गेट असतं सोडियम क्लोराइड सिंपोर्टर इनहिबिटर्स. आयनोट्रॉपिक ड्रग तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याकडे कार्डिओटॉनिक ड्रग्स असतात. दीज आर द इन्क्रीजिंग फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. मग याच्यामध्ये कोण आले? डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन, स्ट्रोफॅन्थिन, क्युबेन, हे कोण आहेत एस्पायरेंट्स? तर हे सगळे कार्डियक ग्लायकोसाइड्स आहेत. सो जे की सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप इनहिबिट करतात. पण एवढे कोणी विचारणार नाही तुम्हाला, डिगॉक्झिन हा पर्टिक्युलरली विचारला जाईल. यानंतर पहा तुमच्याकडे डोब्युटामाइन आणि डोपामिन हे दोन आहेत जे की बीटा-1 अगोनिस्टची प्रॉपर्टी घेतात. आणि एम्ब्रिनॉल आणि मिल्ड्रिनॉल हे दोन ड्रग असतात एस्परेंट्स फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर्स, जे की फॉस्फोडायस्टरेज 3 ला इनहिबिट करतात आणि इन्क्रीज करतात सो सायक्लिक एएमपी, आणि याच्यामुळे इन्क्रीज होतो कॅल्शियम आणि विल गेट द कॉन्ट्रॅक्शन. रास सिस्टम मधले ड्रग्स एसी इनहिबिटर्स, एआरव्ही इनहिबिटर्स म्हणजे काय? हे पण व्हॉल्यूम कमी करणारे ड्रग्स आहेत. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, स्पायरलॅक्टोन आणि निप्लेरिनॉल हे पण व्हॉल्यूम कमी करणारेच आहेत. हे पण आपण डायरोटिक्स मध्ये पाहिले. सो आता पहा मी तुम्हाला दिलेले वेझोडायलेटर्स एस्परेंट्स. सो हायड्रोलाझिन, नायट्रोप्रोसाइड हा दोनाला डायलेट करणार असतो. हे दोन ड्रग असतात टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करणारे. आणि हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं बीटा ब्लॉकर बी आहेत. तर बीटा ब्लॉकरचा रोल असतो एक एक्सेप्शनल केसेस मध्ये. कधी? सो कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचं रिझन, येस रिझन हे रिलॅक्सेशन आहे का रिझन हे फ्लटरिंग आहे? त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की जर ऍट्रियल फ्लटरिंग अँड वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन मुळे कार्डियक आउटपुट कमी असेल देन यू नीड टू गिव्ह द बीटा ब्लॉकर्स. सो कन्फ्युज व्हायचं नाही की बीटा ब्लॉकर्स इथं दिल्यानंतर हार्टचे फंक्शन्स अजून कमी होतील. तर हे साईड इफेक्ट तर आपल्याला सोबत घेऊन जायचंच आहे. पण कार्डियक आउटपुट कमी आहे कारण फिलिंगच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हार्टला काय करायचंय? थोडंसं रिलॅक्स करायचंय जेणेकरून फिलिंग वाढेल, आणि फिलिंग वाढून मग काय वाढेल? एस्परेंट्स इजेक्शन वाढेल. सो यानंतर आपण आता याच्या इंडिव्हिज्युअल क्लासकडे जातोय एस्परेंट्स. इंडिव्हिज्युअल क्लासमध्ये मला असं वाटतंय की सगळ्यात मेन क्लास हा इथं डिगॉक्झिनचा आहे. सो डायरोटिक्स आपण ऑलरेडी कव्हर अप केलेले आहेत. हे डिक्रीज करतात अक्युम्युलेशन ऑफ द फ्लुइड. सो पेरिफेरल ऑर्गन मध्ये जे फ्लुइड अक्युम्युलेशन होतं ज्याच्यामुळे कंजेशन होतं हे डिक्रीज करतात आणि हे एक्सक्रिशनला वाढवतात. आयनोट्रॉपिक ड्रग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन. सो आता यांची मेकॅनिझम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सो हे डिगॉक्झिन इनहिबिट करत असतो सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप. किती सोडियम किती पोटॅशियम? सो एस्परेंट्स 2 सोडियम 2 पोटॅशियम एटीपेज पंपला इनहिबिट करत असतो. तुम्हाला माहिती आहे का की 3 सोडियम 2 पोटॅशियम, अलग लक्षात 3 सोडियम 2 पोटॅशियमचा इनहिबिटर असतो हा. आणि याचं डायरेक्शन बी तुम्हाला लक्षात ठेवायचं. कन्फ्युज कराल तर मग सगळं मिसमॅच होईल. सोडियम हे इंट्रासेल्युलर पासून एक्स्ट्रासेल्युलर कडे येत आहे आणि पोटॅशियम हे एक्स्ट्रासेल्युलर मधून इंट्रासेल्युलरला जात आहे. तरच हे कॉन्सेप्ट क्लिअर होईल, अदरवाईज कॉन्सेप्ट ही मिसिंग मध्येच राहील तुमची. तुम्हाला माहिती आहे का
या डिगॉक्झिन कडे अजून एक प्रॉब्लेम असतो. कोणता प्रॉब्लेम असतो माहितीये? हा, तर एस्पिरंट्स अजून एक गोष्ट तुम्हाला मी इथं सांगतो पहा. तुम्ही सो डिगॉक्झिन हॅव द वेगोमायमेटिक ऍक्शन. वेगोमायमेटिक ऍक्शन हे कधी ऐकले का तुम्ही? ऐकलं असेल आतापर्यंत एक दोनदा तरी, है ना? सो तुम्हाला माहितीये का की आपल्या हार्ट वरती तर यांनी हे काम केलंच की इथलं कॅल्शियम यांनी कमी केलं. कसं केलं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा पंप याने कमी नाही केला. सो ह्या पंपनी कमी केला. आपण डिगॉक्झिन त्याला इनहिबिट करतोय, पंपनी कमी केला. आलं लक्षात? म्हणून तर आपण पंपला इनहिबिट केला. हे पहा तुमच्या समोर थोडस पुन्हा एकदा ड्रॉ करतो. तर हे पंप असतो जो 3 सोडियमला आउट करतोय आणि 2 पोटॅशियम इन होत आहे. सो मग आपण हा पंपच इनहिबिट करतो, राईट? हा पंप इनहिबिट करतोय एस्पिरंट्स, तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इथं इन्क्रीज होतं. हे सोडियम इन्क्रीज झाल्यामुळे हा NCX असतो. दॅट इज व्हॉट? द सोडियम कॅल्शियम एक्सचेंजर असतो हा. मग याचा काय रोल असतो की बाहेरचं सोडियम मध्ये घेणं आणि मधील कॅल्शियम हे बाहेर रिलीज करणं. कॅल्शियम हे मध्ये येण्याचं काम 2 ठिकाणाहून असतं. एक तर हे एल टाईपचे कॅल्शियम चॅनल्स असतात ज्याला सायक्लिक EMP ऑपरेट करतं. नाहीतर नाही, कॅल्शियमचा सोर्स असतो इथं असणारा एक SR कोण असतो? सो दिस इज इन द मॉडिफाईड फॉर्म ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो हा मॉडिफाईड फॉर्म असतो. तर लक्षात ठेवा, सो इथून तुमचं रायनोडाईनचे चॅनल्स असतात जिथून हा कॅल्शियमला पंप करतो बाहेर. मग आता समजा हे कॅल्शियम तुमचं इथं येत आहे, तर हे कॅल्शियम सो बाहेर जात आहे या रूटने, पण सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इथं जास्त होत असेल. कशामुळे? याच्या इनहिबिशनमुळे. तर सोडियम या सोडियमला मध्ये येऊ देणार नाही. तो ऑलरेडी आय एम हिअर. सो वाय यू आर ट्राइंग टू कम इनसाइड? मी आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉक झाल्यामुळे हा ब्लॉक जात होतो ऑटोमॅटिकली, कारण हा एक्सचेंजर असतो, अँटीपोर्ट असतो. अँटीपोर्टची प्रॉपर्टी असते दोन्ही साईडने आयन्स पाहिजे, नाही तर वर्क होतच नाही. आता फायनली काय होतं सांगा एस्पिरंट्स, की कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन इथे इन्क्रीज होईल, तर तुम्हाला मिळेल कॉन्ट्रॅक्शन. अलग लक्षात? आणि कॉन्ट्रॅक्शन मुळे तुम्हाला मिळालं इथं सो इन्क्रीजिंग द कार्डियक आउटपुट, आणि म्हणून हा ड्रग यूज केला जातो, हा वाला सो आयनोट्रॉपिक ड्रग. हे फिक्स झालं. ही पहिली मेकॅनिझम फिक्स झाली. पण आता दुसरी मेकॅनिझम बघा की डिगॉक्झिन हे सो आपल्या बॉडीमध्ये ब्रॅडिकार्डियक ऍक्शन देत असतो. एक साइडला हा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवतो एस्पिरंट्स, पण दुसऱ्या साइडला हा आपल्या हार्टचे रेट बी कमी करत असतो. कसा? बघा. सो इथं तुम्हाला लक्षात आलं की ही ऍक्शन हार्ट वरती होते. तुम्ही आता मला सांगा, हे जे आपलं हार्ट आहे याला पॅरासिम्पॅथेटिकचा कंट्रोल कसा आहे? पॅरासिम्पॅथेटिकची या ठिकाणी 10th नंबरची वॅगस नर्व असते, and this is called as a vagus nerve. Vagus cranial nerve असते 10th नंबर, जी हार्ट कडे सप्लाय देते. ऍसिटिल कोलिन याला कंट्रोल करत असतो. मग आता जसा इथं पंप आहे तसा इथं बी पंप असतो, जिथून सोडियम बाहेर येते आणि जिथून पोटॅशियम मध्ये जाते. आणि पहा, मग आपण जर इथं याला इनहिबिट केलं एस्पिरंट्स, तर इथली कॉन्सन्ट्रेशन वाढते, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे इथून ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढतं कॉन्ट्रॅक्शन मध्ये, एक्झोसायटोसिस. आणि मग काय होतं की हा ऍसिटिल कोलिन हार्ट वरती असणाऱ्या M2 ला काम करतो, जो की GI आहे, आणि हा डिक्रीज करतो हार्ट रेट. आणि त्याच्यामुळे एस्पिरंट्स डिगॉक्झिन नेव्हर बी गिवन इन द AV ब्लॉक. डिगॉक्झिन AV ब्लॉक मध्ये कधीच नाही द्यायचे, कारण डिगॉक्झिनची प्रॉपर्टी आहे की हे वेगोमायमेटिक ऍक्शन्स देतील. सी, दिस इज एन वेगोमायमेटिक ऍक्शन. कारण का? आपण वेगस नर्वला स्टिम्युलेट केलंय. वेगोमायमेटिक ऍक्शन मुळे काय झालं? डिक्रीज झालेलं आहे हार्ट रेट. त्यामुळे सो डिगॉक्झिनच्या 2 मेकॅनिझम इथं नोटिफाईड असतात. त्यानंतर पहा एस्पिरंट्स, या ठिकाणी डिगॉक्झिन
सो तुमच्या बॉडीमध्ये तिसऱ्या मेकॅनिझमनी हा अरिथमिया पण इंड्यूस करत असतो, लक्षात ठेवा. हा, तुम्हाला माहितीये का आपल्याकडे एक ड्रग आहे फिनिटॉइन, लिग्नोकेन. हे कोण आहेत? तर हे ड्रग असतात ड्रग ऑफ चॉईस इन डिजिटलिस इंड्यूस्ड अरिथमिया. बघा, डिजिटलिसचे 3 फंक्शन्स इथं आले. कोणते कोणते आले? पहिला फंक्शन आला इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. दुसरा फंक्शन आला या साइडनी वेगोमायमेटिक ऍक्शन. आणि डिजिटलिस ऑल्सो कॅन इंड्यूस द अरिथमिया. ह्या 3 मेकॅनिझम वरती डिजिटलिस काम करतं आणि म्हणून डिजिटलिस वरती आपल्याला ड्रग्स पण द्यावे लागतात. सो लक्षात ठेवा पॅरेंट्स, इथं त्याचे मेकॅनिझमला आपण इथं पाहतोय. हे सोडियम पोटॅशियम एटीपेज पंपला इनहिबिट करून कार्डियकचं कॉन्ट्रॅक्शन करताय, रिड्यूस द रेट ऑफ द कंडक्शन थ्रू द एव्ही नोड. आठवलं का आत्ताची मेकॅनिझम सेकंड नंबरची? मी काय सांगितलं होतं की हे एव्ही कंडक्शन कमी करतात. तुम्हाला माहितीये का आपल्या बॉडीमध्ये WPW सिंड्रोम असतो, इथे दिलाय बघा मी, वुल्फ पार्किन्सन व्हाईट सिंड्रोम. याच्यामध्ये आपलं कंडक्शन स्लो असतं. हा, याच्यामध्ये आपलं कंडक्शन स्लो असतं. जर अशा केसमध्ये तुम्ही डिगॉक्सिन दिला तर काय होईल? सिव्हिअर वेव्ही ब्लॉक होईल. तुम्ही मला सांगा, बीटा ब्लॉकर्स पण एव्ही कंडक्शनला स्लो करतात. मग बीटा ब्लॉकर्स आणि डिगॉक्सिन पण सोबत नाही देता येत आपल्याला. दोघही एव्ही ब्लॉक वाले आहेत. हे बी कंडक्शन कमी करतंय. हे बघा, इट इज कॉन्ट्राइंडिकेट इन द WPW सिंड्रोम. आणि इथं तुम्ही ब्रॅकेट मध्ये एव्ही ब्लॉक ही म्हणू शकता. सो पहा, आणि ड्यू टू द increasing the force of contraction, so due to the decreasing the AV conduction, हे पहा atrial flutters atrial fibrillation करतं. डिजिटलिस इंड्यूस वेंट्रिक्युलर अरिथमिया. लक्षात घ्या. सो वेंट्रिक्युलर अरिथमिया, सो दिस इज व्हॉट द वेंट्रिक्युलर अरिथमिया. कशामुळे? डिजिटलिसमुळे. आणि याच्या ट्रीटमेंटसाठी आपण देत असतो लिग्नोकेन इज अ ड्रग ऑफ चॉईस अँड फिनिटॉइन इज अल्टरनेटिव्ह. हा, अलग लक्षात सगळ्यांना. आणि तुम्हाला माहित असू द्या की डिजिटलिसची जर सिव्हिअर टॉक्सिसिटी झाली ना, याचा पण एक अँटीडोट असतो बरं का. याला डिजिबाइंड म्हणायचं. डिजिबाइंड हा डिजिटलिसचा अँटीडोट असतो. इथे दिला नाही मी, पण माहिती असू द्या तुम्हाला. सो यानंतर पहा डिजिटलिसची टॉक्सिसिटीज काय काय आहेत पहा. सुप्रावेंट्रिक्युलर अरिथमिया आहे, एव्ही ब्लॉक झालेली आहे. सो व्हिज्युअल डिस्टर्बन्स, गायनेक्टोमेस्टिया. कॉन्ट्राइंडिकेशन्स, मायोकार्डिटिस, हायपरकॅल्सिमिया. सो ऑलरेडी डिजिटलिस हे मायोकार्डियम कॅल्शियमची लेवल वाढवत आहे. वरून तुम्ही अजून कॅल्शियम दिलेलं असेल तर मग हायपरकॅल्सिमिया होऊ शकतो. WPW मध्ये नाही द्यायचा आहे. हा, डिजिटलिस नेव्हर बी गिव्हन इन द हायपोकॅलेमिया. का द्यायचा नाही? कारण इफेक्ट हा काय असतो? नसतोच. हायपोकॅलेमियामुळे तो पंप ऑलरेडी इनहिबिट आहे. कारण हायपोकॅलेमिया असेल ऍस्पिरंट्स तर बाहेर पोटॅशियम अवेलेबल नाहीये. मग बाहेर पोटॅशियम अवेलेबल नाहीये तर मग ते पंप ऑलरेडी इनहिबिट आहे. मग तुम्ही अजून डिजिटलिस दिला तर काय होईल? मग त्याची टॉक्सिसिटी होईल. यामुळे हायपोकॅलेमिया कॅन इंड्यूस द डिजिटलिस टॉक्सिसिटी. त्यामुळे त्यामुळे आपण जे पाहिलं ना, फ्युरिसिमाइड, थायाझाइड्स, सो या ड्रग सोबत डिजिटलिस कधीच नाही द्यायचा. कारण का? ते ड्रग कोण आहे? ते हायपोकॅलेमिक ड्रग्स आहेत. हा, लक्षात येते का सगळ्यांच्या? हायपोकॅलेमिक आहे, हायपोमॅग्नेसेमिया, रिनल फेल्युअर मध्ये पण डिजिटलिस नाही द्यायचं असतं ऍस्पिरंट्स. सो यानंतरचा नेक्स्ट क्लास आहे आयनोडायलेटर्स. सो आयनोडायलेटर्स इनहिबिट द फॉस्फोडायस्टरेज 3 इनहिबिटर 3 एन्झाइम आणि याला इनहिबिट करून हे इन्क्रीज करत असतात फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाया इन्क्रीजिंग द सायक्लिक EMP. सो बघा, 2 फायदे होतात सायक्लिक EMP चे. एक फायदा होत असतो फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढतं आणि हेच सायक्लिक EMP ब्लड वेसल मध्ये वाढलं तर काय होतं? रिलॅक्सेशन. आपल्याकडे दोन्ही साईडने आपल्याला बेनिफिट मिळतो. इन्क्रीज द कॉन्ट्रॅक्शन. सो हा तुमचा आयनामिनरॉन आहे, बायपिरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे, सिलेक्टिव्ह फॉस्फोडायस्टरेज 3 इनहिबिटर आहे. थ्रोम्बोसाइटोपेनिया हा साइड इफेक्ट आहे. मिल्ड्रिनॉन हा मोर सिलेक्टिव्ह आहे. थ्रोम्बोसाइटोपेनिया इज नॉट सिग्निफिकंट. हे थिओफायलिन आणि अमायनोफायलिन ही नॉन सिलेक्टिव्ह इनहिबिटर्स आहेत. हे सिलेक्टिव्ह नाही आहेत. सो यानंतर पहा आर्ट्रिओडायलेटर्स, हायड्रोलाझिन, मिनॉक्सिडिल, नेफिडिपिन. हा, हे कोण आहे? तर हे नेफिडिपिन हा तुमचा देऊ शकतो आपण. कारण का?
इथं तुम्हाला वेरापामिल आणि डिल्टेझिम देता येणार नाही आहेत, कारण ते दोन ड्रग कार्डियक सप्रेसेंट आहेत, लक्षात ठेवा. आपण आधी पण मी तुम्हाला हे एकदा क्लिअर करून दिलं होतं की हे रिफ्लक्स टॅकिकार्डिया करतो, चांगली गोष्ट आहे ना. येस, दिस इज व्हेरी गुड थिंग इन द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, आणि त्याच्यामुळे निफिडेफिन चालतो, तो नाही चालत. So calcium channel blockers should not be used in the CHF because this drug increase the mortality in the CHF. बघा, वेरापामिल आणि डिल्टेझिम वापरायचे नाहीयेत, नाहीतर इथं डेथ होऊ शकते. मोर्टॅलिटी म्हणजे डेथ असते. आणि एस्पायरंट्स, अशा पद्धतीने आपला आजच्या लेक्चरमध्ये कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर क्लिअर झालेला आहे.